सोशल मीडियामुळे अनेक ठिकाणाहून जग जोडलं गेलं. हरवलेली माणसं शोधू लागलेत, जुन्या मित्रमैत्रिणी देखील भेटू लागलेल्या आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर HP लाईव्हने टाकला होता आणि पाहता पाहता 7 लाख व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला मिळाले. एकीकडे व्ह्यूज आम्हाला मिळत असताना त्या महिलेचे नातेवाईक देखील शोधण्यासाठी ह्या महिलेला वसईत आली आहे. ही घटना जी आहे घडलेली आहे वसईमध्ये. रविवारी आम्ही व्हिडिओ दाखवला होता. मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक मनोरुग्ण महिला जी आहे की रस्त्याच्या मधोमध फिरत होती. हा व्हिडिओ दाखवण्यामागचा आमचा उद्देश होता की या महिलेला कुठेतरी बाजूला केलं पाहिजे, कारण फास्ट सुसाट येणाऱ्या गाड्यांवर तिचा अपघात होऊ शकतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ बुलढाणापर्यंत पोहोचला आणि बुलढाणामधील तिच्या नातेवाईकांनी आम्हाला संपर्क केला आणि ते शोधण्यासाठी आता विरारमध्ये आलेले आहेत. ही महिला जी आहे ताई रामचंद्र हिचं असं नाव आहे आणि मूळची ही 35 वर्ष हिचं वय आहे. ही मनोरुग्ण आहे. हिच्या मुलाच्या लग्नामध्ये जोरजोरात DJ वाजत होता आणि तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला आणि तिला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिला घरी आणलं, परंतु घरी कोणालाही न सांगता तिथून ती आहे जी पळून गेली. पळून गेल्यानंतर ही घटना ऑक्टोबरमध्ये घडली होती आणि ऑक्टोबरपासून आजपर्यंत 5 महिन्यापासून तिचे घरचे तिला शोधत होते. मूळची बुलढाणा इथे राहणारी महिला वसईत आली कशी, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर जे किनी किचन आहे त्याच्या आसपास ती राहते, तिकडे जेवते. आता तिचे संपूर्ण नातेवाईक आणि कुटुंब तिला घेण्यासाठी विरारमध्ये आलेले आहेत, परंतु सकाळपासून तिला शोधण्याचं काम सुरू आहे, परंतु ती काही भेटत नाही. एकीकडे वसईचे सर्व पोलीस असतील, क्राईम युनिट असतील किंवा सर्व पोलीस कामाला लागलेले आहेत. त्या मुलीला लवकरात लवकर शोधणं आणि तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणं. प्रश्न आहे की एकीकडे सोशल मीडियाला कुठेतरी गालवट लावलं जातं, सोशल मीडियावर टीका केली जाते, सोशल मीडियाचा जास्त वापर करू नका असं बोललं जातं. परंतु या सोशल मीडियामुळे जर एखादी हरवलेली महिला आपल्या कुटुंबाला परत मिळत असेल तरी सोशल मीडिया किती कामाचे आहे हे आता विचार करायला लावणार आहे. आता लवकरच आज संध्याकाळपर्यंत ही महिला जी आहे की या नातेवाईकांच्या ताब्यात जाईल आणि सुखरूप तिची रवानगी जी आहे तिच्या घरी होईल आणि तिच्यावर पुन्हा एकदा उपचार करण्यास सुरुवात होतील. त्यामुळे ही महिला जर तुम्हाला मुंबई अहमदाबाद महामार्गावर कुठे दिसली तर ताबडतोब पोलिसांना संपर्क करा किंवा आमच्या चॅनलशी संपर्क करा की जेणेकरून या महिलेला तिच्या घरी आपण सुखरूप सोडू शकतो. HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई.